morning, students. Today we solve our unit test first question paper. Okay, जी आपली युनिट टेस्ट झाली फर्स्ट 3rd of September. ओके, तो क्वेश्चन पेपर आपण आज सॉल्व करणार आहोत. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. ओके, इन दॅट फर्स्ट क्वेश्चन solve the following. Question paper in my hand. I have sent question paper on your WhatsApp. All of you open it and see. Okay. First question number first. Solve the following. Total marks 5. Means first question paper 5 marks साठी तुम्हाला दिलेला आहे. Question number first. Solve the following. In that sub question A. Sub question A. Question number first. Sub question A. Color the bigger ball. तुम्हाला दोन बॉल्स दिलेले आहेत क्वेश्चन पेपर मध्ये. त्यातला जो बिगर बॉल आहे त्याला तुम्हाला कलरिंग करायचं. आता तुम्हाला लक्षात येईल दिस इज स्मॉलर अँड दिस इज बिगर. सो या बॉलला तुम्हाला काय करायचंय, कलरिंग करायचंय. ओके, सो कलरिंग हा स्मॉलर बॉल आहे, हा बिगर बॉल आहे. तुम्ही कलरिंग, तुम्हाला जो आवडता कलर आहे तो कलर तुम्ही त्या बॉलला देऊ शकता, लाईक दिस. किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल पूर्ण तुम्हाला कलर करायचा असेल याला, तुम्ही पूर्ण कलर करू शकता. भरपूर जणांनी बॉलच्या खाली काय केले, बॉक्स काढले आणि या बॉक्सला कलर केले. इट इज ऑल्सो करेक्ट. इट इज ऑल्सो करेक्ट मेथड. नाव फर्स्ट क्वेश्चन आपला सॉल्व झालेला आहे. नाव सेकंड क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. सब क्वेश्चन बी मी रीड करतो, लिहिलेलं नाहीये. राईट द कलर ऑफ द चाइल्ड हु इज इन फ्रंट ऑफ द स्टम्प्स. पिक्चर मध्ये दोन गर्ल चाइल्ड तुम्हाला दिसतील. एक स्टम्पच्या मागे उभी आणि दुसरी स्टम्पच्या समोर उभी. तर राईट द कलर ऑफ द चाइल्ड हु इज इन फ्रंट ऑफ द स्टम्प. म्हणजे स्टम्पच्या समोर जी मुलगी उभी आहे तिने घातलेली फ्रॉक आहे त्याचा कलर कोणता आहे तो तुम्हाला लिहायचा होता. तर आन्सर आहे त्याचं ग्रीन. GREEN. आन्सर इज ग्रीन. काही जणांनी त्याच्या खाली जो बॉक्स आहे तो बॉक्स ग्रीन कलरनी कलर केलाय. इट इज ऑल्सो करेक्ट मेथड. ती सुद्धा एक तुम्ही सॉल्व्ह केलेलं करेक्ट मेथड आहे. किंवा डायरेक्ट आन्सर लिहिलं ग्रीन, दॅट इज ऑल्सो करेक्ट. ओके, नाव सी क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यामधला सी आपण सॉल्व्ह करूया. ओके, ओके, नाव क्वेश्चन नंबर फर्स्ट सब क्वेश्चन. Question number first, sub question C. I am reading the question. Okay, the question is circle the monkey sitting below the tree. Circle the monkey sitting below the tree. म्हणजे दोन ट्री तुम्हाला दाखवलेले आहे क्वेश्चन पेपर मध्ये. त्याच्यामध्ये असं सांगितलं की विच मंकी इज सिटिंग बिलो दी ट्री. म्हणजे झाडाखाली जो मंकी बसलेला आहे, जो मंकी पेड़ के नीचे बैठा है उसको आपको क्या करना है, सर्कल करना है या उसको राउंड करना है. इन फर्स्ट पहिल्या ट्री मध्ये, इन फर्स्ट ट्री मंकी इज ऑन द ट्री. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, जो बिलो म्हणजे झाडाखाली जो बसलेला आहे त्याला तुम्हाला सर्कल करायचंय. तर फर्स्ट जो मंकी तो झाडाच्या वर बसलेला आहे, म्हणजे याला आपल्याला सर्कल करायचंय का, नाही. आता सेकंड ट्री मध्ये बघा, मंकी जो बसलेला आहे तो झाडाच्या खाली बसलेला आहे, म्हणजे बिलो. खाली म्हणजे झाडाखाली, बिलो. मग आपल्याला या मंकीला सर्कल तुम्हाला करायचं होतं. दॅट इज राईट. इन क्वेश्चन नंबर फर्स्ट सी, सर्कल द मंकी सिटिंग बिलो दी ट्री. म्हणजे हे तुमचं आन्सर आहे, जे सर्व जणांचं करेक्ट आहे. सी क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला. नाव क्वेश्चन नंबर फर्स्ट डी, सब क्वेश्चन डी. यूज अर्लियर अँड लेटर. यूज अर्लियर अँड लेटर म्हणजे तुम्हाला अर्लियर आणि लेटर हा वर्ड्स हे यूज करायचे. EARLIER अर्लियर म्हणजे
अगोदर, अँड लेटर, LATER, लेटर म्हणजे मराठीमध्ये नंतर, हिंदी में बाद में, पहले या अर्लियर मीन्स पहले, लेटर मीन्स बाद में, इन मराठी आधी आणि नंतर. हा, त्याचं आन्सर बघा. दोन लाईन्स दिलेले आहेत. ओके. रमा वोर हर सॉक्स, RAMA, रमा वोर, WORE, हर सॉक्स, वोर म्हणजे घालणे, सॉक्स, जे शूज सॉक्स आपण घालतो ते सॉक्स, मोजे. रमा वोर हर सॉक्स, काय करतील त्या आधी, सॉक्स घालेल की शूज घालेल, ती काय करेल पहिल्यांदा तिचं सॉक्स घालेल. सो वी यूज दिस वर्ड अर्लियर. रमा वोर हर सॉक्स अर्लियर, EARLIER. ओके. रमा वोर हर सॉक्स अर्लियर डॅश 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 शी वोर हर शूज. आता तिने सॉक्स घातल्यानंतर ती काय घालतीये, शूज, म्हणजे इथं कोणता वर्ड येईल, लेटर. सो आन्सर इज LATER. लेटर शी वोर हर शूज. म्हणजे रमा वोर हर सॉक्स अर्लियर म्हणजे ती सुरुवातीला, रमा अगोदर काय करते, तिचा सॉक्स घालतीये, त्यानंतर म्हणजे नंतर ती तिचा शूज घालतीये. हे त्याचं आन्सर आहे. अर्लियर इथे यूज करायचं आणि लेटर वर्ड इथे यूज करायचा. क्वेश्चन हाच विचारला होता, यूज अर्लियर अँड लेटर, म्हणजे हे दोन जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला या सेंटेन्स, दोन्ही सेंटेन्स मध्ये यूज करायचे. नाव फिफ्थ क्वेश्चन, ई. Now question number first, E, sub question E, fifth question. Question काय विचारलं बघा. I am reading question. Draw a circle around the picture showing one object. म्हणजे या दोन्ही पिक्चर मध्ये वन ऑब्जेक्ट जिथे दाखवलेला असेल, जहां पे वन ऑब्जेक्ट दिखा है उसको क्या करना है, हमें सर्कल करना है. सी हियर ओनली वन फ्लावर. ओके. हियर only one flower, and in this second picture there are 3 flowers. So there are many, म्हणजे हे खूप जास्त आहे, and this is one. आणि आपल्याला क्वेश्चन पण तोच विचारलाय, ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोविंग वन ऑब्जेक्ट. म्हणजे जिथं वन ऑब्जेक्ट दाखवलेला असेल त्याला काय करायचं, आपल्याला गोल करायचं किंवा सर्कल करायचं. आता वन ऑब्जेक्ट आणि हे 3 मीन्स काय, मेनी आहेत, म्हणजे वन पेक्षा जास्त आहेत. वन पेक्षा जास्त असेल त्याला म्हणायचं मेनी, आणि फक्त वन असेल त्याला म्हणायचं वन्स, किंवा एकच आहे तिथं. सो वी सर्कल और राउंड दिस ऑब्जेक्ट, म्हणजे या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचंय, राउंड करायचंय किंवा सर्कल करायचंय. क्वेश्चन जर असा विचारला असता, ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोविंग मेनी ऑब्जेक्ट, तर आपला सर्कल कुठे आला असता, या बाजूला. पण आपल्याला वन ऑब्जेक्टला सर्कल करायला विचारलंय, सो वी सर्कल दिस ऑब्जेक्ट. ओके. क्वेश्चन नंबर फर्स्ट फिनिश. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये बघा, देर आर 5 क्वेश्चन, एव्हरी क्वेश्चन फॉर 1 मार्क. पहिला सब क्वेश्चन होता, कलर द बिगर बॉल. बिगर बॉल तुम्हाला कलर करायचं होतं. देन सेकंड, राईट द कलर ऑफ द चाइल्ड हु इज इन फ्रंट ऑफ द स्टंप, म्हणजे स्टंपच्या समोर जी मुलगी उभी आहे तिचा कलर, तिने घातलेले कपडे, त्याचा कलर तुम्हाला लिहायचा होता किंवा त्याच्या बॉक्सला तो कलर द्यायचा होता. सो आन्सर इज ग्रीन. थर्ड क्वेश्चन, सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री, म्हणजे झाडाखाली जो मंकी बसलेला आहे त्याला तुम्हाला सर्कल करायचंय. ओके. ते आपण क्वेश्चन, सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. देन फोर्थ सब क्वेश्चन डी, यूज अर्लियर अँड लेटर, म्हणजे अर्लियर अँड लेटर वर्ड्स यूज करायचे इन सेंटेन्स. रमा वोर हर सॉक्स डॅश 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 मीन्स रमा वोर हर सॉक्स अर्लियर, वी यूज वर्ड अर्लियर. देन डॅश 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 शी वोर हर शूज, तिथे आपण वर्ड यूज केला लेटर, म्हणजे रमा अगोदर तिचे सॉक्स घालतीये, नंतर ती तिचे शूज घालतीये. अँड लास्ट क्वेश्चन ई,
क्वेश्चन नंबर फर्स्ट त्याच्यामधला सब क्वेश्चन ई. इन दॅट सब क्वेश्चन ई ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोविंग वन ऑब्जेक्ट. म्हणजे या पिक्चर्स मध्ये, या दोन फिगर मध्ये जिथे तुम्हाला वन ऑब्जेक्ट दाखवलेला आहे त्याला काय करायचं, तुम्हाला सर्कल करायचंय. हा, वी सॉल्व क्वेश्चन नंबर फर्स्ट फॉर एव्हरी सब क्वेश्चन फॉर 1 मार्क्स अँड टोटल क्वेश्चन नंबर फर्स्ट इज फॉर 5 मार्क्स. ओके, जवळजवळ सर्व स्टुडंट्सनी क्वेश्चन नंबर फर्स्ट एकदम करेक्ट सॉल्व केलेला आहे आणि सर्व स्टुडंट्सना आउट ऑफ मार्क्स फॉर दिस क्वेश्चन नंबर फर्स्ट 5 आउट ऑफ 5 मिळालेले आहेत. नाउ वी सॉल्व नाउ क्वेश्चन नंबर सेकंड. Okay, now we solve question number second. Okay, question number second. I am read question. Complete increasing and decreasing order. हाँ, आपको क्या करना है, इंक्रीजिंग ऑर्डर और डिक्रीजिंग ऑर्डर उसको कंप्लीट करना है. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 2 सब क्वेश्चन फर्स्ट ए. वी सी हियर 1 2 हियर डैश, मतलब यहाँ पे कोई भी नंबर नहीं दिया. देन नेक्स्ट नंबर 4 डैश 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 6. ये इंक्रीजिंग ऑर्डर सीक्वेंसली, हाँ इंक्रीजिंग ऑर्डर है ये सीक्वेंसली आपको कंप्लीट करना है. सो हियर 1 2, यहाँ पे कौन सा नंबर आएगा, विच नंबर इज हियर 3, देन 4 अगेन 5 एंड 6. हाँ, दैट इज ये कंप्लीट हो गया. इट्स अ इंक्रीजिंग ऑर्डर फ्रॉम लोअर नंबर टू हायर नंबर, मीन्स इंक्रीजिंग ऑर्डर 1 2 3 4 5 एंड 6. क्वेश्चन नंबर 2 ए फॉर 1 मार्क्स. नाउ नेक्स्ट बी. इट्स अ डिक्रीजिंग ऑर्डर बिकॉज फ्रॉम हायर टू लोअर, फ्रॉम बिगर टू स्मॉलर. सी फर्स्ट नंबर इज 7. यहाँ पे बॉक्स में कोई भी नंबर नहीं है, खाली बॉक्स है. देन 5 एम्प्टी बॉक्स एंड 3. ये सीक्वेंसली रिवर्स सीक्वेंस है, मतलब आपको 7 से पीछे आना है. मीन्स सी 7 यहाँ पे 5 है, तो बीच में कौन सा नंबर आएगा, विच नंबर इज हियर 6. 7 6 5. Answer is here 4 and 3. This is decreasing order, and this is increasing order. Okay. Question number B solve. Now next question C. Question number 2 sub question C. Third question. Again it's a decreasing order. First कौन सा number है, which number is here 9 and last number we have गिवन 5. सो बीच वाले जो नंबर्स ये आपको लिखने हैं या हमको लिखने हैं. सी 9, उसके बाद यहां पे आएगा 8 7 एंड 6 एंड लास्ट में 5. यहाँ पे 3 नंबर्स आपको फिल करने हैं, 9 8 7 6 एंड 5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन डी. ट्राइंगल में दिया हुआ है 3. यहाँ पे नंबर्स नहीं है, एम्प्टी ट्रायंगल 6 एंड लास्ट इज एम्प्टी मीन्स उसमें कुछ भी नहीं दिया हुआ है, इसको बोलते हैं एम्प्टी. एंड दिस शेप इज ट्रायंगल. शेप के बारे में हम क्वेश्चन सॉल्व होने के बाद शेप के बारे में हम बात करेंगे. ओके, नाउ 3 इट्स अ इंक्रीजिंग ऑर्डर. क्योंकि यहाँ पे 3 है, यहाँ पे 6 है. ओके, फ्रॉम स्मॉलर टू bigger number. We move from small number to bigger number. When we solve from bigger number to smaller number, that is decreasing order. It's a decreasing order. Okay. Question. Sorry. 3 4 5 6 already is given. And last in triangle 7.
3, 4, 5, 6, 7. It's the increasing order. Now last question E. Fifth question. Okay, यहाँ पे बॉक्स पे नंबर दिए हुए हैं. आई एम राइटिंग हियर. यहाँ पे दिया है आपको नंबर 4 is already given and number 6. Okay, number 4 and number 6 is already given. So it's a increasing order because 4 is here and 6 is here. So in between number 5 is here. Okay, 4, 5, 6. Here 3 and before 3 number 2. The sequence is increasing order 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5 and 6. We complete this increasing and decreasing order. In that, which is increasing order and which is decreasing order. So here see, from smaller number to we move from smaller number to bigger number. It's a increasing order. So this is increasing order. I am only writing initial I. 7, 6, 5, 4, 3. It's a decreasing order. I am writing here initial only D. 9, 8, 7, 6, 5. It's also decreasing order because 9 is bigger number and 5 is smaller number. So it's also a decreasing order. Next 3, 4, 5, 6, 7. It's a increasing order from smaller number to move move bigger number. 3, 4, 5, 6, 7. It's a increasing order. And last 2, 3, 4, 5, 6. It's also a increasing order. Okay, we complete question number second. Increasing and decreasing order. Okay, ये आपका आंसर है. यहाँ पे आपके लिखना है नंबर 3, 5. Okay, in next 6, 4, 8, 7, 6, then 4, 5, 7, and last question 2, 3 and 5. ये आपको सीक्वेंस कंप्लीट करना था. Now we learn about shapes. Okay, in your books and in everywhere we see too much shapes. We learn these shapes. Okay, so first is a rectangle. म्हणजे एखाद्या टेबलाच्या आकारासारखा चौकोनी आकारासारखा शेप आहे हा रेक्टँगल. ओके, this shapes is like egg, अंडा. Okay, that is also called ellipse. Ellipse. Then this shape is triangle. इसको बोलते हैं ट्रायंगल. एंड लास्ट शेप ये जो शेप ये दिस इज अ स्क्वायर टाइप है, लेकिन ये अलग टाइप का, लेकिन उल्टा हुआ स्क्वायर है. यानी कि स्क्वायर बोलते हैं ये एवरी साइड इज इक्वल. इट डिफरेंस बिटवीन रेक्टेंगल एंड स्क्वायर, इट्स अ स्मॉल डिफरेंस. ओके, स्क्वायर जो होता है उसपे एवरी साइड जो होती है इट्स इक्वल. साइड जो होती है उसकी इक्वल होती है. इसको क्या किया है, सिर्फ उल्टा किया है, ऐसा घुमा दिया है लाइक दिस. ओके, सो दिस शेप्स ellipse, rectangle, triangle and square. Okay, second question is done. All of you solve this question paper, this unit test question number first and second in your maths notebook again. Okay, आपको ये अगेन सॉल्व करना है क्वेश्चन पेपर यूनिट टेस्ट नंबर फर्स्ट. आपका नाम लिखना है क्वेश्चन यूनिट टेस्ट नंबर फर्स्ट, सब्जेक्ट मैथ्स. आपको ये क्वेश्चन एंड आंसर दोनों भी आपको आपके मैथ्स बुक नोटबुक में अगेन सॉल्व करना है. फिर से आपको ये सॉल्व करना है. टुडे वी ओनली टेक क्वेश्चन नंबर फर्स्ट एंड सेकेंड, एंड नेक्स्ट इन द नेक्स्ट लेक्चर वी सॉल्व क्वेश्चन नंबर थर्ड एंड फोर्थ, दैट इज एडिशन एंड सब्ट्रैक्शन. ओके,
all of you solve this question number first and second in your maths notebook again. Okay, thank you.